लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षात चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या। या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या आरोपींना अटक करण्यासंबंधी गुन्हे शाखेला आदेश दिले होते। त्याप्रमाणे PSI सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध सुरू असताना रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ चोभे, अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले गेले, तर त्यांच्यासोबत त्यांचे अजून 2 साथीदार ताब्यात घेतले गेलेत। जिल्ह्यातील अनेक गुन्हे या आरोपींकडून उघडकीस आलेत। या आरोपींकडून 11,76,000 रुपये किमतीचं 15 तोळे सोनं हस्तगत केले गेलंय, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या होत्या। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते। त्याप्रमाणे PSI सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ चोभे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले आहे। त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे 2 साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण 13 चेन स्नॅचिंगच्या घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेल्या आहेत। आरोपितांकडून एकूण 15 तोळे सोनं किमती साधारण 11,76,000 रुपयाचं हस्तगत करण्यात आलेलं आहे। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।